तुम्ही भजने बिजने आणि अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्ख्या रात एवढा तर देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो एकच गवळण म्हणतो का जग मारा म्हणजे हे भजन. अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणत्या ग्रंथात? भजन फक्त 11च्या आत. एकादशीच्या दिवशी 7ला सुरू, 10ला बांध. 10 वाजता झोपा, पुन्हा काकड्याला उठा. अख्ख्या रात भजन तुमच्या बापान पाहिलं काय असं बावळात भजन नाही करायचं कधी. तुम्हाला उत्तर सांगा, मन प्रसन्न आहे तवरच भजन. आता हे माझं कीर्तन आहे, मी तुमच्या पुढे उभा आहे, मी आतून प्रसन्न आहे का बाहेरून? आतून प्रसन्न आहे तवरच कीर्तन. आता हे 3रं आहे सकाळपासून. हा, मी 1 आणि 2 कीर्तन करीत नाही कधी. 1 कीर्तन केल्यावर आपल्याला झोपायचं येत नाही. हलक्या हाती 3 फुल, 3 तर मोकळे, अंतर काटलं 4, 4थं धरलंच असतं जर जवळ असतं. हा, पोटासाठी करावं लागतं. पण 1 आतून प्रसन्न आहे. या खेळात भजन नाही करायचं कधी. आणि भजनाला अजून एक सांगतो, भजन देवळातच करीत जायचं, याच्या त्याच्या घरी भजन करायचं नाही. त्याला पोरग झालं, त्याची बायकोन तो पाहिजे, तुला काय घे नाही? तुला विचारलं होतं त्यांनी? दुसऱ्याच्या घरी बोकंडी पाखवात घेऊन बोमला तिला जाणार का? चालले भजनाला थोबाडवाशी त्याच्यामुळे, आणि तो उताना पडेल म्हणा म्हणा बाळ खेळात येणे वाऱ्यानं कुंडल आहे, ते वारे जाऊन आणि कुंडला जाऊ दे, काय करायचं? आणि भजनाला पैसे किती देते माहिती घे लोक? 11 रुपये नारळ, आणि भजने 22. 50 पैसे रात पडली का एवढायचं मला. भजन प्रसन्न मनानं करायचं. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 मिनिट सुद्धा कधी वाया घालवायचा नाही. काम नाही झोप काय काम नाही काम नाही, झोपून घ्या. झोप झाली टीव्ही पहा, टीव्ही पाहिजे, व्यायाम करा, व्यायाम झाला अभ्यास करा, अभ्यास करा, काम करा. हे पखवादे बिखवादे गायक वादक कीर्तन संपलो 3-3 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात. तुझ्या बापाने असे धंदे केले होते, मोबाईल पाहायचा नाही. आता हे आम्ही नाही का वापरतीच नाही, मोबाईलच नाही, डोक्याला खुराक नाही, कोण मिळालंय तपास नाही, कोण आलाय तपास नाही. पैसा जपून वापरा. मी 31 वर्ष झाले मला महाराज झालेला, मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. इथं राहिली तीच एक न्यायची गेला दिवस. पैसा दानात घालायचा, पैसा मानात घालायचा नाही. गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन आहे, मदत करा. गरीबाचं पेशंट आहे, मदत करा. एखादी मुलगी CET पास झाली, तिच्या ऍडमिशनला मदत करा, ती गरज आहे. नको तिथं 50,000चे मोबाईल आणि चड्डीला चैन नाही, सारखं मोठं चालीचं काय वाचिते? शिळीगाव नाही, बोकडे ऐकणे. 1 अंगातली ताकद जपून वापरा, मान्य. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4 कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. आणि तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. तुम्हाला जेवढी पाप करायची ना दणकून करा, पण इथून जाताना हिशोब देऊन जायचं एवढं ध्यानात ठेवा. पाप करा, तुम्हाला जेवढी जनता लुटता येईल तेवढी लुटा. तुम्ही लुटायसाठीच आले हा ना. तुम्हाला जेवढ्या मजा करायच्या ना, प्या मुता मरा, पण जाताना हिशोब आहे. गुडघे गेले जाणारच भाऊ. तमाशात बाहेरनं खडे किती आणले. तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा. अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही, हे सगळे सर्व्हिसवालेच आहेत वृद्धाश्रमात.
20 खाय, 30 खाय, 40 खाय, सईची 20 घे, पेनानं परत पेन फिरवायची 32 घे. हेच रिटायर झाले तिथे आहेत. भेटायला जर गेले तुम्ही जाऊन पहा कधी कधी, ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायची लाज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. आला तर आला, आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे बोंग्याच केला. कोणाला घाबरू नका. खा तुम्ही, पण संस्था खायची आहे ना त्याला सगळं ठाणा. पण सभासद माफ करतील, संचालक माफ करतील, पण यम तुझ्याकडून रुपया ना रुपया वसूल करून घे. काळाची उडी पडे ना बसेवा, 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 काळाची उडी पडे पाहिजे ना कीर्तनाची ताक. कोण म्हणलं कीर्तना देव नाचत. अंगातली ताकद जपून वापरा. हे बरे 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4 कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5 देशमुख साहेब, तुम्ही गरीब आहात त्यावर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं केलं तरच शत्रू आहे. तुम्ही अख्ख्या रात पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला नाव ठेवणार नाही. उलटे लोक म्हणतात डेरिंग बाजी. अख्ख्या रात होताना पडला होता, डेरिंग बाजी. तुम्ही जुगाड खेळा, मटका खेळा, संसाराचं वाटोळं करा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही फक्त 10 गुंठे जमीन घ्या, शत्रू उठले. तुम्ही असे बोंबलत हिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा, शत्रू उठले. आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, तुला देत नसतो, त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन. किती झाले? 5. आणि 6वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या. आता माझ्या पुढे बसले ना, खरंय खरंय खरंय, मी निघून गेला, धंदा आहे त्याचा. 6 वाक्य तुम्हाला खोटे वाटले. आणि 7वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात. हे 7 वाक्य म्हणजे सुरेश भैयाचा वाढदिवस.
आणि या 7 वाक्यामध्ये त्यांच्यासाठी देवाकडे मागून अभंगात घुसू. माझी सकळ हरीच्या प्रसव जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा पाटील आहे, शरीर नावाचं गाव आहे आणि त्याच्यात मनाजी नावाचा पाटील आहे आणि तो थोडा नादी आहे. कोण कोण? मनाजी पाटील थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा. चालू म्हणजे त्याला प्रेयशी आहे. खाजवा डोकं. प्रेयशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला आहे का गर्लफ्रेंड? प्रयत्न चालू आहे का?
प्रयत्न चालू आहे पण प्रयत्नाला फळ नाही. एक लय किचकट आहे बरं का, आता सुरू नाही का. पंढरपूर नावाचं गाव आहे. याच्यात कोणतं गाव आहे? हे बऱ्या, हे शरीर एक गाव आहे. पुरावा 7वा अध्याय पाहे पा शरीराची या गावा. हे एक गाव आहे आणि ह्या गावात मनाजी नावाचा पाटील आहे. आणि तो मनाजी नावाचा पाटील एका प्रेयसीच्या नादाला लागलाय. त्याच्या प्रेयसीचं नाव सांगू तुम्हाला माहितच नाही, इच्छा. आणि हे गावातल्या गावात लपलं आहे. इच्छा कुठं राहते? शरीरात. आणि मन, आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात, आणि ते दोघं राहते याच्यात. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते जत्रा हो दे. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते 4 जून होऊ दे. चार जूनला ठरवून पेची का गेली ती वसूल होती ते पाहू. पाहू आता या दोघांचं झालंय भांडण. कोणचं? अरे बोला ना, मन आणि इच्छा दोघं राहायला कुठे? शरीरात. पण ती पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसके. कोण? बोला ना. मन हे नपुसक आहे. आता उत्तर द्या बारीक. आता तिला बाळ होईल का? नाही. का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. कोण आहे तो? अरे बोला ना. मन आहे म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग भजन्यांना प्रश्न आहे, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? तुम्हाला सुधरते का मी काय म्हणतो? मनाची प्रेयसी कोण आहे? अरे बोला ना. इच्छा. आता तिचं त्याच्यावर प्रेम आहे, तो गडी नपुसक आहे. मग हिला बाळ होईल का? नाही. मग हिला बाळ होणार नाही का हिला काम नाही? तुम्ही इतक्या दिवस काय भजनच केलं का? अरे बाबा, तिला काम आहे, ती तरुण आहे, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मग 7वा अध्याय काय उत्तर देतो? इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. मग आताच तिला बसला धोका. कोण? मला. मग आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, धोका नाही देत, मिळतच नाही तर धोका कोणून देते? आता कीर्तन डोकं खाजावलं तरच कळत नाही तर कळत नाही. पोरीनो, तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही, तर तुम्ही ही गोष्ट सांगा त्या कोणाला? आईला तर सांगू शकत नाही, बापाचा तर वारा लागून देत नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोणाला? करेक्ट. असा खोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. हा, मैत्रिणीला. मग ही गेली ती मैत्रिणीला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला, प्रियकर मी निवडला, आमचं दोघांचं जमलं. मग त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रसाच्या दुकानात नेलं, मी 9 ग्लास ऊसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते, आणि रस पेल्यावर मला कळलं याच्याकडे पैसे नाही. मग त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो मला रस पाजण्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो, तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू शकतो. म्हणून मी त्याच्या प्रेमात पटापट बोला ना, मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही पडून ती मुरलीला आलो. तिथं येऊन एका दुकानात कामाला राहिलो. तिथं मला बाळ बोला ना,
झालं. आणि त्यानं मला आता पिसवायला सुरुवात. जेवढ्या जेवढ्या पुरी मूर्ख पोरांसंग प्रेम करून गेल्या तेवढ्यांची जिंदगी अशीच गेली. कारण मुली कधी ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही, कधीच नाही. मुलीचं वैशिष्ट्य आहे, मुलगी भंगरीच पोरावर प्रेम करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गाण्यात हसला, मिशा बिशा काढल्या, बी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतं, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नट पाहते का तुझ्या डोळ्यात. आता ही पडली तिच्या प्रेमात. कोण? बॉम्बाद इच्छा. कोणच्या? मनाच्या. आणि ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला का माझा प्रियकराने धोका दिला. आता तिची मैत्रीण कोण आहे तुम्हाला काय माहिती? मी सांगितली तरच माहिती. तिची मैत्रीण कोण आहे माहिती का? माया. आता हा सगळा तमाशा कोणी केला? मायेनं. नाही तर आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता समजा मुलगा मला आहे, माझ्या बरोबर माझा काय संबंध? त्याचा भांग वेगळा, माझा भांग वेगळा, त्याचं बोलणं वेगळं, माझं बोलणं वेगळं, त्याचं राहणं वेगळं, माझं राहणं वेगळं, त्याची आवड वेगळी, माझी आवड वेगळी, त्याचं जाणं वेगळं, मरणं वेगळं, संचित वेगळं. हे ज्याचं त्याचं वेगळं. मग कोणाचा कोणाशी संबंध काय? पण गुतावला आपल्याला कोणी? मायेने. आणि हे गेली मायेला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला ग. मग काय झालं? नपुसक निघला ग. ती म्हणली अगं बाई तुझा तरी नपुसक निघला, मला तर नवराच नाही. लय बारीक आहे का बरं का. कोणला? मायेला. मायेला नवरा नाही, पण ती म्हणती मायेला म्हणती कोण? इच्छा. का ग तुला नवरा नाही मग तू काम काय करते? माया कोण म्हणती? इच्छा. कोणला? हा असं फिट ऐकलं पाहिजे. माया म्हणती माझं एकच काम आहे, जन्माला आलेल्या जीवाला चिटकायचं, त्याला भजन करू द्यायचं नाही आणि बायका पोरात गुंतून मारायचं, हाच माझा धंदा. हा त्याला फक्त जन्माला यायचं, मोठं करायचं, नोकरी लावायचं, बायको करून द्यायची, पोरग पैदा करायचं, पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हिटर फिटर एअर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकर अंडे लाटणं पळपट उकडी उशी तवा नदी. आणि हे काम कोण करते? माया. आता इच्छा काय म्हणली तिला ऐका टाळकरी. इच्छा म्हणली तू किती जरी नाटक केले तर कलियुगात तुला मारण्याचं औषध आहे. आहे. कोणला? मायेला. मारायला मायेला मारायचं औषध आहे. काय? भजन. भजन जर केलं तर माया मरल. येणे माया झाड तुट हरी हरी माया मारायचं एकच औषध आहे बजाय. मग हे कोण सांगती? इच्छा. कोणला? माया काय म्हणली माहिती का? मला मारू द्या ग, मी घाबरत नाही, माझी 16 पोर आहेत, भजनच करून देणार नाही. मला नवरा नाहीये पण मला पोर किती आहेत? 16. आणि 16 पोरं साधूलाही संपून टाकतील, तर तुझा काय विषय? ही म्हणली तुझे पोरं कोण कोण आहे? माझा पहिला पोरगा माहितीये तुला कोण आहे? एक मी 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 आणि जगातल्या सगळ्या माणसांना मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल कोण म्हणेन, मी महाराज आहे, तू पागल आहे, तू महाराज नाहीये, तू पांडुरंगाचं लेकरू आहे.
माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. तुझे वाचून काय आलं? माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे बाई. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आलाय म्हणल्यावर इकडं काय फरक? मी म्हातारीचा त्या मायेचा पहिला पोरगा कोण? मी. आता किती ऐकायचे? 16. 1 मी, 2 तू. तू तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला ना, सुखी होणार नाही. अरे तिचं ऑपरेशन झालंय, तिला 3 पोरं झाले. तू का पागल बिगल का? 1 मी, 2 तू, 3 त्या बाबळीपासून या बाबळी पोच इकडली अख्खी इकीन, पण तू जिरी, तू जिरावली नाही ना. मी म्हणा बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? मी, तू, तुझ, माझ किती झाले? हे 4 पोरं कोणची आहेत? बस. आता किती राहिले खाली? 12. त्यातला पहिला पोरगा प्रत्येकाच्या शरीरात. काम. बलात्कार कोण करतो? काम. आणि कामानं काय केलं? धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. काय डीजे लावायची गरज? 1 मायेचा पहिला पोरगा आहे काम. ते 4 आहेतच. 2 क्रोध. आणि या भैया देशमुखांच्या वाढदिवसाला पहिलं ऐका, राग जरा आकळा. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहे एवढं ध्यानात ठेवा. आता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर भोकस, नुकशील तो. इंदुरीकर का एका झापडीच्या गडी नाही. पण ते 6 लाख खर्चायचे कवा? पाया पडतो वाढदिवसाला, राग आकळा. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. खून काय, मर्डर काय आणि कशासाठी करायचं? काय संग न्यायचंय तुम्हाला? कशाला मारामाऱ्या? आणि मारामारीचं कारण काय? कटका दिला, डिफरका दिला. आणि आता ह्या आठवड्यात मारामाऱ्या का म्हणे? तो त्या गटाचा आहे, तो ह्या गटाचा आहे. अरे ते बिचारे गुन्ह्या गोविंदानं राहतात, इळभर माईकवर काही बोलू, पण किती सिस्टमॅटिक आहे का? हो का चू?
माईकवर बोलून लोक नादी लावून सीझन काढून घेऊन संध्याकाळी निवांत बसतात. ते त्यांची आहे का कधी गच्ची दारादरी? आणि तुम्हालाच का किडा आला घेण्या वडायला बिडी नाही चालला गट प्रमुख व्हायला तरी काय मारू आहे का? ते बिचारे कधी भांडत का? कशी गुन्ह्या गोविंदानं राहतात. झालं अजून महिना दीड महिना गेला सगळे एकत्र होतील. तुम्ही बसा अर्ध्याला बिड्या वडीत दरिद्री नाही तुम्हाला काहीच वाटत नाही. बरं जाऊ द्या, तुमची सर्वसामान्य कार्यकर्त्याची दिल्लीत काय किंमत आहे सांग. चल मी तुला विमानाचं तिकीट काढून देतो, तू जाऊन ये. तुला कोण राम राम घालतो एवढं पाहू दे मला. मग आपल्या आपल्यात कशाला कच्च्या धरत्या एकमेकाच्या? आपल्या आपल्याला कशाला मारामाऱ्या करते? आपल्याला एका गावात राहायचंय, एका घरात राहायचंय. हे क्षणिक आहे, आपल्याला आयुष्य काढायचंय. हे कोण सांगितलं तुम्हाला हे कुठं नाही करायला? आणि काय तुमची किंमत आहे मला सांगा. झाली 2 गटात मारामारी, किती पैसे देईल तुम्हाला त्यांनी? तुम्ही भरमिष्ठ आहे का? दरिद्रवाणी जगायचं कसं बी काही बी जगायचं खरं. आपल्या आपल्या माणसाचे रक्ताचे नाते तोडायचं काय काम आहे? काय क्षणिक आहे हे सगळं? हे सगळं क्षणिक आहे. कोण खातं तुम्हाला नंतर? काय तुमचं मार्केट आहे मला सांगा. तुझी बायको तुला शधी देईल, तू गाव सुधरतो. तुम्हाला सुधारत आहे का काही? अहो महाराज आता बोलू नये. तळतळी ती ह्या गटातटाने गावांचं एवढं वाटोळं केलंय महाराज का दावे सुद्धा पार्टीवर आहे सध्या, मौती सुद्धा पार्टीवर आहेत. काय माणसांच्या नेत्या बसाड्यात. ते बिचारे लोक कसे गुन्ह्या गोविंदानं राहतात आहे का? हो का सू 114 सभा ऐकल्या तुम्ही 1.5 महिन्यात. एखाद्या सभेत दूध शब्द ऐकला का? दूध ऐकला नाही. शेतकरी नाही, महागाई नाही, शिक्षण. मग तुम्ही ऐकलं काय? माझी एक इच्छा सांगतो सुरेश भैयाच्या वाढदिवसाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. आणि आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला हा नाही. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. आता पण एक ध्यानात ठेवा मला, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार. हा माणूस काय म्हणत होता? आपल्या माणसांनी आपल्या दुश्मनी केलीच नाही पाहिजे. तुमचं काय मत आहे? कशाला दुसऱ्यासाठी? काय फायदा काय तुम्हाला? रक्ताचे नाते तोडायचे. बरं हे जाऊ द्या, टिमुरनी शहर आहे. ए खेड्यात इतके वाईट राजकारण आहे मला तुम्हाला पटणार नाही. पण थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही इतके गट कारणीभूत झाले गावात. रडला तो भाऊ. माझ्या मुलीचा साखरपुडा झाला, मुलगी एकच होती मला. माझ्या भावाने माझ्याशी बोलायचं नव्हतं पण आशीर्वाद द्यायला यायला लागत होतं. आणि पोरगी रडली हो. माझा बापन माझा चुलता मला सारखाच आहे. माझ्या चुलत्याने माझ्या पाठीवर फक्त आशीर्वादाची थाप टाकायला लागत होती. इतका क्रोध आपला वाढलाय. कुठं चाललोय आम्ही? जीवन लय क्षणिक आहे महाराज. मी कीर्तन संपल्यावर घरी जाईल याची गॅरंटी नाही. आणि तुम्ही उद्या सकाळी पाहालच एकमेकाला याची गॅरंटी नाही. तुम्ही इतके हलकट वागता कशासाठी? आहे तो दिवस मजेत घालवा. तुमचं काय मत आहे? काय ना भांडण कशाला मारामाऱ्या? सगळी एका देवाची लेकरं आहेत. आयुष्य दिलंय तेवढं गुन्ह्या गोविंदानं घालवा, नाही तर सगळ्यांना मारायचं. मग तुम्ही असे चाळे करता कशासाठी? आणि फक्त तुम्हाला लोकांनी मानावं म्हणून तुम्ही लोकात भांडायला होता. काय धर्म कळतो तुम्हाला? काय धर्म कळतो? काय एकट्याने खिंड लावून धरली तर त्या खिंडीचं नाव पावन खिंड झालं. तुम्ही 2-2 महिन्याला इकडे तिकडे पळता आणि तुम्ही बाजीप्रभूचा इतिहास सांगता आम्हाला. लाज वाटते का तुम्हाला सांगायला आम्हाला इतिहास? जीवन संपवलं पण खिंड अमर केली. जीवन तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कोणाचे भोंगे घेऊन बोंबलं थिंडता आणि तुम्ही आम्हाला बाजीप्रभूचा इतिहास सांगता. तुम्ही सांगता का तानाजीचा इतिहास आम्हाला? त्यानं त्याच्या मुलाचं लग्न बंद केलं. तुझ्या पोराच्या लग्नाला क्या गावाला पेटे बांधले.
तुम्ही सांगता ना. अरे तुम्ही 3 गोष्टीच्या पुढे कधी जाऊ शकत नाही. सत्ता, संपत्ती आणि मान. तुम्ही जाऊ शकत नाही पुढं. हो, तुम्ही आजचा अभ्यास करा. आज किती तारीख आहे? 12 तारीख आहे. 2,500 रुपये क्विंटल गहू आहे आणि 9,000 रुपये क्विंटल गव्हाचं भोसे. गौंडा गौंडा काय म्हणते तुम्ही त्याला? कोंडा 9,000 रुपये क्विंटल आहे. आणि गहू 2,500 रुपये क्विंटल आहे. आज 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 27 रुपये दूध आहे, 30 रुपये किलो खाद्य आहे. 27 रुपये लिटर दूध आहे, 30 रुपये किलो खाद्य आहे आणि पिशवीतलं दूध 70 रुपये लिटर आहे. सुधारत तुम्हाला? तुम्ही सुधारणार आहे का मला संपवणार आहे? तुम्हाला काय झालंय काय नाही? 18 महिने पाणी भरायचंय. 18 महिने. एक वाफा कोरडा राहिला तर माणसं खंदून दंड करून पाणी नेतात. आणि ऊस तोडणारा आपल्याला विचारितोय कोणत्या कोपऱ्यात पिटू. वाऱ्याच्या सोयीनं पिटू. आम्हाला सगळं पेटव वय मोकळा. आम्ही सक मारली. 18 वर्षे खतं घालायची, पाणी घालायचे 18 महिने. आणि तुम्ही आमचा ऊस आम्हाला विचारता कुठून पेटवायचा? सगळे ऊस कसे नेले? अरे पाप केलेत का आम्ही तुमचे? काही आयुष्यभर आम्ही काळ्या आईची सेवा करायची, बायका पोरं उपाशी मारायची आणि तुम्ही आम्हाला फक्त सीझन म्हणून वापरून घ्यायचं आणि सीझन संपल्यावर सोडून द्यायचं. हा न्याय आहे का? काय समजता तुम्ही? 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ आणि 4 मत. मत मत. माझ्यापुढे तुम्ही 100 पोरं आता उभे करा. इथं तुम्हाला मी इथं दाखवतो कीर्तनात 93 पोरं दारू पितात. बोला तुम्ही दारूबंदीवर. तू सकाळपर्यंत दिसतो का बायक? तो बोल. ह्या जगात जो खरा बोलेल तो 5 पर्यंत सुद्धा दिसणार नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. कोण बोलतो? 20% लोक कीर्तनात बसलेत. आता शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले. इथं 3 जण आहेत. आता नाव सगळं सांगेल मी. चाळे करायचे नाही. लाजा वाटत नाही तुम्हाला? 2 रुपयात 36 रुपये तुझ्या बापाची पेंड आहे. अरे जमिनी जातील नालायक हो. जमिनी जाणार नाही. जाणार नाही. पुढे सांगा. गेले नाही. गेले नाही. हा येडे व्हायचे तुम्हाला. अरे ते घामाचे पोरं ना. पुढे कोण बोलेल? इंदुरीकर बोलतो तो सगळ्यांचा दुश्मन आहे. हा इंदुरीकर बोलतो तर त्याची क्लिप, इंदुरीकर बोलतो तर त्याची बातमी, इंदुरीकर बोलतो तर त्याच्यावर गुन्हा. का? तो सक मारितो. फक्त खरं बोलतो. आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत. धर्म टिकवायचा आहे, संस्कृती वाढवायची आहे, संप्रदाय जतन करायचा आहे. आज या 4 वर्षात तुम्हाला वाईट वाटेल महाराज, सांगून टाकतो. मला दम नाही निघत महाराज. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधीच मी बोलणार नाही. तुमचं चांगलं व्हावं म्हणून बोलायला. हा आता देशमुख साहेब, सुरेश भैया ध्यानात ठेवा. ही लोक कीर्तनाला आणली नाहीत. मागच्या महिन्यात लोक आणली जात होती. आता एवढे जर आणायचे असते तुम्हाला तर 25 लाख रुपये लागले असते. समोसे, पाण्याची बाटली रोज. मग आता मला सुरेश भैयाने 2-4 लाख द्यायला काय हरकत आहे? पार्टी तर काय दुबळी नाही. शिवाय भावबंदकी आहे. देशमुखाला देशमुख आहे. तुम्ही बाकी माझा गेम केला बसला. ते म्हणतात देशमुखाला देशमुख. फुकाट झाला. मी मेला होता. हे खरं सांगू मला, आपल्या माणसांना आपण स्वाभिमानानं जगावलं पाहिजे. आपली काही झालं तर ती माणसं आपल्या लोकांना हेच कळलं नाही आयुष्यभर. आपल्याच अवलादी आपल्या दुश्मन झाल्या.
आता तुम्हाला मी सांगतो महाराज, वाईट वाटतं बोलू नये, राग येतो लोकांना इंद्रिकाचा. येऊ द्या, आता माझे 30 वर्ष गेलेत, अजून 2 वर्ष आयुष्य आहे मला. 2 वर्षात उपटणार बांबू आपला वीज. पण पाया पडतो महाराज, या 4 वर्षात 10व्याला जायची लाज वाटते, लाज वाटते, 10व्याला जायची लाज. मुलानं मरावं आणि बापानं त्याला पाणी पाजावं हा न्याय? मुलानं मरावं आणि आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं हा कोणता न्याय? या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय मुलाला. या 4 वर्षात आई रडली रे पोराच्या प्रेताजवळ. महिला मंडळ, ह्या 4 वर्षात जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उडी आणतात, उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? सांग आई सांग. आणि प्रेत पेटवले होती, प्रेत घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग आई लोकांनी? आणि प्रेत पेटवले होती, पोरं म्हणतात, आई पेटला ग माझा बाप, आई पेटवला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतात, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येताना आईला म्हणताय, मेलाय माझा बाप. या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातलं दूध पिणारं पोरग बापाच्या दाव्याला आहे. आणि ह्या 4 वर्षात पोटातलं पोरग बापाच्या दाव्याला आहे. तुमचं काय मत आहे? सगळे दारुडे ध्यानात ठेवा नालायक हो. दारू भरपूर प्या, दारू बद्दल आपलं मत नाही. दारूवर जो बोलेल त्याचा गेम होईल. तुम्ही दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारू कपडे धुवायला वापरा. फक्त नालायक हो तुम्ही बायका करू नका, बायका नका करू. गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. दारू प्या, दारू प्या, दारूवर कोण बोलेल? आणि जो बोलेल तो सकाळी दिसेल नाही. दारू प्या, पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखंच आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे महाराज. एकाच मिनिटात सांगतो. 5वीची मुलगी आहे म्हणजे 10 वर्षाची आहे. 3रीचा पोरगा आहे म्हणजे 8 वर्षाचा आहे. महिला म्हणलं शाळेतून पोरं आली की त्यांना जेवण लागतं. ती पोरं आईला म्हणतात, आई भूक लागली का आई भूक? ती आई टोपलं उसकते, 1 भाकर शिल्लक आहे. खाणारे किती आहेत? 2 जण. आई बारीक सुरते आणि कालवण ओतते आणि दोन्ही पोरांना जीव घालते. ती 5वीची पोरगी आईला म्हणते, आई 2-3 घास खाय का आई? आईला खायचं आहे पण भाकर पुरणार नाही. आई म्हणते मी संध्याकाळी जेवेल. ती 5वीची पोरगी काय म्हणते, नीट ऐका बेवड्याओ, ती नालायको. आणि ते इंद्रिकला शिवे देतात, आम्ही दारू पितो, तू या बापाचं काय जातो? ते मला दारुडे मला लय शिवे देते. ते म्हणते तुझ्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं काही जात नाही रे, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो, याचं वाईट आहे. आणि ती 5वीची पोरगी काय म्हणते माहिती का, आई जेव ना, आई जेव, माझा बाप जर दारू पिऊन आला ना मारेल तुला, आई प्याव, जेव आई, तुला माझा बाप नाही जीवन देणार. टपाटपा पदराचे डोळे, डोक्याचा पदर डोळ्याला लावते आणि दोन्ही पोरं वट्यावर गरपाटले येतात. बहीण भाऊ, 5वीची 3रीचे पोरगे. दारुडी अवलाद घरात येते. दारुड्याचा आवाज ऐकला 3रीचं पोरग घाबरतं आणि ती बहिणीच्या कुशीत घुसतं. ह्या दारुड्यांच्या शिव्या जगातल्या कोणत्याच लेखकाला लिहिता येणार नाही, किती मराठी तज्ज्ञ असू द्या.
इतक्या नालायक शिव्या राहत्या हरामीच्या आपल्या वाणीत सुद्धा कधी येऊ नये. आणि येऊन देवानं येऊ नये देऊ नाही. आणि ते दारुड्या शिव्या द्यायला लागला का ते तिसरीचं पोरग बैलीच्या कुशीत घुसतं आणि दोन्ही पोरं खाटाखाली घुसतात. आणि दारुड्या घरात येतो, पहिली बायकोच्या कानपट्टीत देतो, ताटल्या फेकून देतो. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत, दळण विकून दारू पिणारे लोक आहेत, बायकांचे लुगडे विकून दारू पिणारे लोक आहेत. इतकी नालायक अवधा आहे दारुड्याची. आणि महिला मंडळ दारुड्या नवरा फक्त तुम्हीच सुधरू शकता, दुसरं कोणी सुकू शकत नाही. तुम्ही नवऱ्याचं सगळं सहन करा, दारू सहन करू नका. तुम्ही इतक्या निर्लज्ज आहेत, तुम्ही उलट्या लोकांना म्हणता ते कुठं कायमची पेत्यात. तुला बर्बाद व्हायचं का जीवनात हे. आणि ते पोरगी 5वीची पोरगी तोंडावरची गोधडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहते. 5वीची मुलगी रडते पण गोधडीत रडते. याच्यापेक्षा वाईट काय असावा. उजेडत होते पुण्य अंधारात ज्याचे त्याचे
अजून मायेचे लय पोरं राहिले. तुम्ही म्हणाला तुम्हाला सोडित का नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार किती झाले? 6. पहिले किती झाले ते? 4. 6 4 10. आता किती राहिले? 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. ही 12 पोरं मायेची मारली का माणसाला बोध नावाचा मुलगा होतो. आणि तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीनाथाच्या कृपेने झाला. आणि मग मला हरिपाठ नावाचा 4था मुलगा झाला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा आहे. ज्याची बुद्धी हरीच्या शरणावर स्थिर झाली तो हरी बुद्धी टाळकरी, गायक, वादक, पखवादीन, महाराज मंडळी ऐका. सगळ्या ग्रंथात अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. तुम्हाला पटणारच नाही. ज्ञानेश्वरीच्या 10 पट अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. आता या गायक वादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा त्यांच्या बापानं गाण्याच्या चाली लावून हरिपाठ केला होता. मी बोलतो आणि घोडे खातो. तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. हरिपाठाला 27 अभंगाला कधी नाचायचं नाही. 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. आणि 27 अभंग अश्लील चाली लावून म्हणायचे नाहीत. कारण 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. ज्ञानोबाचा आत्मा आहे. कसा म्हणावा सांगू. देवाची द्वारी भाक्षण भरी एक बऱ्या
संसारी जीवा बेगू करी ज्ञानदेव मुखे मला हे ना हे उभे राहिले पाहिजेत असं भजन करायचं. सात्विक प्रवृत्ती होते का नाही. आपले हरिपाठ म्हणजे पिसळलं कुत्रं आपला हरिपाठ सारखाच. आमटीचा वास आला का हरिपाठ पळाला. आमटीच्या वासाव हरिपाठ आहे. करू नका पण करायचं ते चांगलं करा. करू नका. आयुष्यात तुम्हाला चांगलं वागायचं नाही ना वागू नका पण चांगलं वागणाऱ्याला संपू नका. तुम्ही धर्माला मानत नाही ना मानू नका पण धर्माची भांडणं लावून तुमचे फायदे करून घेऊ नका. तुम्हाला जमत नाही ती गोष्ट करू नका पण तुम्ही 3 गोष्टीला धोका देऊ नका. संप्रदायाला धोका देऊ नका, धर्माला धोका देऊ नका आणि संस्कृतीला धोका देऊ नका. तुम्ही काही करा पण या तिन्हींना कधी हात लावू नका. एक धर्माला लावू नका, एक संस्कृतीला लावू नका आणि एक संप्रदायाला लावू नका. तुम्हाला काय उत घालायचं तो घाला. तुम्ही त्याच्यासाठी जन्माला येलेत. तुम्हाला काय करायचं ते करा पण धर्म नावाचं भांडवल तुम्ही करू नका आणि संत नावाचं भांडवल तुम्ही करू नका. लोकांना काय घेणार नाही. काळ वाईट येणार आहे, काळ वाईट येणार आहे. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. पण इथं जाणकार वारकरी ऐका म्हणून हरिपाठातला एकच शब्द आहे हरी बुद्धी जपे. आता बोला बरं का नीट. हरी बुद्धी जपे. हरी बुद्धी जपे. पुढं याचा अर्थ आयुष्यात कळला का. लावून देऊ का पटकन. जो नर दुर्लभ त्याची हरिबुद्धी जप. ज्याची हरिबुद्धी जप तो नर दुर्लभ. जो नर दुर्लभ आहे पण हरिबुद्धी जप असलच असं नाही पण ज्याची हरिबुद्धी जप आहे तो नर दुर्लभ आहे. माऊलीची भाषा आहे ती. तुम्ही खो विचार करता का याचा. हरिपाठ हे काय. आता हे लहान आले पोरं कोणाकडे शिकायला. ते ज्यांच्याकडे शिकायला त्यांना सांगून देतो यांना 12वा अध्याय 15वा अध्याय शिकू नका. गीता बिता शिकू नका. यांना पहिला हरिपाठ शिकवा. ती गीता राहू दे. तू कृष्ण ना अर्जुन पाहिजे. हे संस्था काढणारी इतकी भावला देत मन 12वा मन 15वा वाजव. ते काढतं 2-4 दिवस कळ काढित. 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण. आरती तुझ्या बायकोला करायला लाव. माई पेटी दे. अरे 31 वर्ष गेले आमची याच्यात महाराज. आता हे वडी पोरं सांभाळायचे ना एवढंच एखादा महाराज होणार आहे. बाकीचे भाकरीवारी सांभाळायचे. आता पार तळतळी ती महाराज. माणूस वाक्यात सांगा तुम्हाला संप्रदाय रक्तात असावा लागतो. आता एवढंच याचं पाहून त्यानं करायचं आणि त्याचं पाहून यानं करायचं आणि आमच्यासारख्यानं बोललं का ते म्हणते तुम्ही जळा द्या. आवण बावण काढा. लोकांनी इंदुरीकरचा बोबाटा केला आणि फायदा बाकी त्यांचा झालाय. लोक म्हणते इंदुरीकरला पैसे घेतो बा. माझ्या नंतरचे 70,000 गेले मी अजून वाड्यालाच खेकडं धरतोय. माझ्या नंतर बाबा तयार झाले ते 80,000 गेले. मी अजून मला येळभर 80 होईल. 3 करून बोबाटा दिला इंदुरीकरचा करून माल छापलाय दुसऱ्याने आणि लांडगा नाव केलंय इंदुरीकर. अरे आम्ही कष्ट किती करतोय याचा विचार करा. आज 6 तास बोलायचंय. 800, 700, 800 किलोमीटर रोज फिरायचंय.
42 डिग्री तापमानात 3 काढले हो मार्च मध्ये एप्रिल मध्ये. आणि काय फक्त आपली माणसं वाया गेलीत ती बदलली पाहिजे याच्यापेक्षा काय आहे. आता उलटा अशा तरुण पोराला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. उमेदीचा माणूस आहे आणि उमेदीच्या वयामध्ये जर माणसं चांगलं करीत असतील तर त्यांना स्फूर्ती देणं आपलं काय. एवढा चांगल्या घराण्यातला पोरगा एवढा मोठा फोकस करतोय, आपण जगायला काय हरकत आहे. बरं चांगलं म्हणायला काय पैसे लागत चांगलं आहे मग हे का हे का हे काय अहो 250 रुपये कधी झालं. ज्याची बुद्धी स्थिर आहे तो नर दुर्लभ आहे आणि जो नर दुर्लभ आहे वाचेचे सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामे देशमुखांचा परिवाराचं पिढीजात असलेले पराक्रम उपकार त्यांच्या पाठीमागे त्यांचे काका सगळ्यांचा परिवार आणि या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभावा हीच परमेश्वराची प्रार्थना. आणि आता बसणारे माणसं मला सांगा तुम्हाला आज बसायचं कवर आहे वाजली किती. सगळ्या मंडळीला धन्यवाद. जे शिव परिवार त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सगळ्यांना धन्यवाद. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा